विठ्ठलपंतांचे देहांत प्रायचित्त. जे कुलनीतीच्या मार्गावर चालतात, सत्य बोलतात आणि जे पाहावयाचे असेल त्याकडे शास्त्रदृष्टीने पाहतात, ज्या कुळात वेद हेच ज्यांचे जागृत दैवत आहे, शास्त्राधारे आचरण हाच ज्यांचा व्यवसाय आहे व सारासार विचार हाच ज्यांचा सल्ला देणारी मंत्री आहे, ज्या कुहामध्ये चिंता हीच ईश्वराची एकनिष्ठा पत्नी झालेली असते व वृद्धादी ज्या घरातील देवता आहे, अशा कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सुखाची वाढ झाली आहे, त्या कुळातच तो योगेश्वर सुखाने जन्म घेतो. तात्पर्य असे की वर उल्लेख केल्याप्रमाणे ही चारही भावंडे उपजताची ज्ञानी होती. समाजाने बहिष्कृत केलेले विठ्ठलपंत हे आळंदी गावाबाहेरील एका पर्णकुटीत राहत होते. त्यांच्या दृष्टीने त्यांची संसार यात्रा जरी सुखासमाधानात चालू होती, तरीही मनातून मात्र विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई फार दुःखी कष्टी असत. आपल्या सोन्यासारख्या गोजीरवाण्या मुलांना आपल्या कोणत्याही आप्तस्वकीयांचा प्रेमळ मृदू हस्तस्पर्शसुद्धा लागू नये या विचाराने रुक्मिणीमाईचे अंतःकरण सद्गदित होत असे. निवृत्तीनाथांची पहिली 5-6 वर्षे अशी एकलकोंडेपणातच गेली, पण पुढे ज्ञानदेवांना समजू लागल्यापासूनच त्यांना निवृत्तीनाथांच्या मायेची ऊब मिळाल्याने लहानपणापासूनच ज्ञानदेवांना निवृत्तीदेवाविषयी अपार प्रेम वाटू लागले. निवृत्तीदेवांना ज्ञानदेवाबरोबर मौज मजा करण्यात निखळ आनंद वाटू लागला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीमाईच्या जीवनातील हीच 5-6 वर्ष काय ती सुखासमाधानाची व आनंदाची गेली असतील. या मुलांची हुशारी, दैवी गुण संपन्नता त्या उभयंताच्या दुःखी अंतःकरणावर मायेची पांघरून घातले असेल. स्वतः वेद अध्ययन केलेले असल्याने आपल्या 4ही अपत्यावर विठ्ठलपंतांनी उत्तम संस्कार केले. निवृत्तीनाथांना सद्गुरुप्राप्ती आणि विठ्ठलपंतांचे देहांत प्रायचित्त. मुलं जसजशी मोठी होऊ लागली तशी त्यांनीही आपल्या बहिष्कृतेची कल्पना येऊ लागली. निवृत्तीनाथांचे मौजीबंधनाचे वय झाल्यावर विठ्ठलपंतांनाही आपल्या थोरल्या मुलाचा व्रतबंध करून त्यास वेदविद्या शिकवावी असे वाटू लागले. ब्राह्मण वर्गात विद्या अध्ययनाची सुरुवात वेदांच्या अभ्यासाने होते व त्यांचा प्रारंभ मौजीबंधनापासून होतो. तेव्हा मौजीबंधनाचा हा अत्यावश्यक विधी साजरा करण्याची तयारी विठ्ठल करू लागले. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक मानहानीचे प्रसंग धैर्याने सहन केले, मात्र आपल्या वाटेला आलेली विटंबना मुलांना सहन करावी लागू नये व ती वेदविद्या संपन्न व्हावीत एवढ्या एकाच हेतूने त्यांनी व्रतबंधनाची तयारी सुरू केली होती. परंतु येथपासूनच त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास पुन्हा सुरुवात झाली. वाळीत पडलेले असूनही जवळजवळ 12 वर्षे येत किंचितही लाचारी न पत्करता स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या विठ्ठलपंतांना आता मात्र ब्राह्मण वर्गापुढे शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या उभयंतांना स्वतःची बिलकुल फिकीर नव्हती, पण त्यांचा जीव आपल्या मुलांसाठी तीळ तुटत होता. परंतु सज्जन गृहस्थास विघ्न संतोषी व दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी जगणे अशक्य करावे हा या जगाचा अलिखित नियमच आहे. एक संन्यासी गृहाश्रमी झाला म्हणून आळंदीकरांचा विठ्ठलपंतावर रोष होता. त्यामुळे या संन्याशाच्या पोटी जन्मलेल्या मुलांविषयी त्यांच्या मनात प्रेम असणे शक्यच नव्हते. त्यांचे मौजीबंधन करण्यासाठी एकही पुरोहित पुढे येईना. विठ्ठलपंतांनी आपल्या या गोजिऱ्या मुलांच्या मुंजी व्हाव्यात यासाठी भूदेवाजवळ प्रायचित्ताचीही तयारी दाखवली. पण दुर्दैवाने विठ्ठलपंतांचा न्यायनिवाडा करणाऱ्या कर्मठ सनातनी धर्मपंडितांनी विठ्ठलपंतांना सांगितले, पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक देहांत प्रायचित्त असे याबोलिले विचारुनी भले हित करा म्हणती द्विजवर आणि नाही उपाव संस्कारे देह करा शुद्ध. विठ्ठलपंतांना प्रायचित्त सांगणाऱ्या या लोकात वेदविद्या पारंगतांनी शास्त्रोक्ते म्हणून
ज्यांची ख्याती होती असे लोक होते. पण धर्मग्रंथाचा आधार नसताना देहांत प्रायचित्त सांगू नये एवढा विवेकही त्यांच्या वेळच्या कमी सनातनी ब्रह्मावृंदात नसावा याचे आश्चर्य वाटते. ब्रह्मावृंदाचा हा निर्णय ऐकून विठ्ठलपंत प्रथम भांबावून गेले व दीडमूड झाले. या बिकट प्रसंगात त्यांना सर्वप्रथम आपले श्रद्धास्थान असलेल्या गहिनीनाथ यांची आठवण झाली. ते आपल्या कुटुंबियासह त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. नाथपंथीयाचे हे पवित्र स्थान नाथ संप्रदायातील सिद्ध योगी गहिनीनाथ यांच्या ब्रह्मगिरीवरील वास्तव्यामुळे ते अधिकच पुनीत झाले होते. विठ्ठलपंतांनी त्र्यंबकेश्वराच्या समीपच असलेल्या या ब्रह्मगिरी पर्वतास प्रदक्षिणा करण्याचे व्रत आपल्या कुटुंबियासह अंगीकारले. बरेच दिवस हे व्रत अखंडपणे चालू होते. एके दिवशी मात्र त्यांच्यावर असा प्रसंग गुदरला की त्यामुळे ज्ञानेश्वरादी भावंडाच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली. ब्रह्मगिरीस प्रदक्षिणा करीत असता त्यांच्या कुटुंबियासमोर त्या घनघोर अरण्यातून एकाएकी एक अक्राळ वाघ त्यांच्यावर चाल करून येताना दिसला व त्याला पाहून ही सर्व मंडळी घाबरून इतरस्त धावली. शक्यता अशी आहे की चिमुरड्या मुक्ताईला रुक्मिणीबाईंनी कडेवर घेतले असावे. ज्ञानेश्वर व सोपान यांना घेऊन विठ्ठलपंत धावले असावेत आणि निवृत्ती इतर भावंडापेक्षा थोडा मोठा असल्याने तो एकटाच दुसरीकडे धावला व जीवाच्या भीतीने डोंगरावर धावत असतानाच एका गुहेत शिरला. ती गहिनीनाथांची गुहा होती. तेथे गहिनीनाथ ध्यानस्थ बसलेले त्याला आढळले. ते जणू त्या गुहेत निवृत्तीचीच वाट पाहत असावेत. त्यांनी त्याला शिष्य केले व योग मार्गाची दीक्षा देऊन आठवड्याभरात निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी आपल्यासारखे सिद्ध करून टाकले. नाथ सांप्रदायिक झाले. गहिनीनाथांसारख्या सिद्ध योग्याचा वरदहस्त त्यांना लाभला. ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. या नाथपंथांची परंपरा स्वतः निवृत्तीनाथांनी सांगितली आहे. ती अशी: आदिनाथ उमाबीज प्रकटले, मच्छिंद्राला दले सहज स्थिती, तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिली, पूर्ण कृपा गेली गहिनीनाथा, वैराग्य तापला सप्रेम निवाला, ठेवा जो लाधला शांती सुख, निद्वंद निसंग विचारता मही, सुखानंद हृदयी स्थिराविला, विरक्ताचे पात्र अनन्वयाचे मुख, देऊनी सय्यद अनन्यता, निवृत्ती गहिनी कृपा केली, असे पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे. नाथ संप्रदायातील मूळ पुरुष म्हणजे स्वतः शंकर होत. योगाचे हे ज्ञान त्यांच्याकडून मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाले. मच्छिंद्रनाथांनी ते गोरक्षनाथांना दिले आणि गोरक्षनाथांकडून ते गहिनीनाथांकडे आले. हे गहिनीनाथ म्हणजेच निवृत्तीनाथांचे गुरुदेव होत. आपल्या गुरुदेवांकडून मिळालेले सर्व योगिक सामर्थ्य ब्रह्मज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दिले. वाघाच्या भीतीने पळाल्यामुळे निवृत्तीनाथांची आणि त्यांच्या कुटुंबियांची ताटातूट झाली होती. अशा कठीण प्रसंगी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीवर आभाळच कोसळले होते. त्यांनी शक्य तेथे सर्वत्र निवृत्तीनाथांचा शोध घेतला, पण 8 दिवसातच निवृत्तीनाथ सुखरूप परतले आणि निवृत्तीनाथांमध्ये जो अभूतपूर्व बदल झाला होता तो पाहून त्यांच्या आईवडिलांना मोठे नवल वाटले. या घटनेनंतर विठ्ठलपंत पुन्हा आळंदीस परतले आणि निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांचा व्रतबंध लावण्यास परवानगी द्यावी अशी ब्रह्मावृंदास त्यांनी पुन्हा विनंती केली. ब्रह्मावृंदाच्या सत्सद विवेकबुद्धीला त्यांनी पुन्हा एकदा कौल लावला व आपल्या पूर्वीचा निर्णय बदलण्यासाठी विनंती केली. याच प्रसंगाचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात: निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई, हासती सकळ ही ऐकोनी नावे, जाली उणेवरी व्रतबंधा योग्य, उभयता उद्वेग चिंता तुरे, जाती कुळा वेगळी पडे येले निराळी, माझी वंशावेळी प्रायचित्त, मेळविले द्विज केली ब्रह्मसभा, क्षमा अपराधा करा दिना, निबंधी निर्णय पाहती धर्मशास्त्री, तुम्ही अतिश्रोती परायण, सांगाल ते मान्य म्हणती साही जने, शुची हे करणे पतितांसी, निवृत्ती म्हणे तुम्ही भूदेव प्रत्यक्ष, दर्शनेची मोक्ष जड मोढा. वास्तविक पाहता ब्रह्मावृंदाने याबाबत निर्णय देण्या अगोदर विठ्ठलपंतांचा पहिला संन्यास प्रवेश शास्त्राद्वारे योग्य होता का याचा सारासार विचार करावयास हवा होता. पत्नीने आपल्या
मर्जीने संमती दिल्याशिवाय व गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पूर्ण न करता स्वीकारलेला संन्यास धर्मशास्त्रानुसार नसतो. त्यामुळे विठ्ठलपंतांनी स्वीकारलेला संन्यास हा वास्तविक म्हणता येत नाही. अशी परिस्थिती असल्याने श्रीपाद स्वामींनी त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात जाण्याची आज्ञा दिली होती. अखेर धर्मपीठाने विठ्ठलपंतांच्या विरोधी कौल देऊन त्यांचा पूर्वीचाच निर्णय कायम केला, म्हणजे देहांत प्रायचित्त. देहांत प्रायचित्तांची भयंकर आज्ञा ऐकून विठ्ठलपंतांना ब्रह्मांड आठवले. त्यांना आपल्या स्वतःच्या जीवनाची फिकीर नव्हती, परंतु आपल्या पाठीमागे बालगोपाळांचे काय होणार या कल्पनेनेच ते व्यथित झाले. त्यातच रुक्मिणीबाईंना सुद्धा त्यांच्याबरोबर आपणही देहत्याग करणार असा निश्चय केल्यावर तर विठ्ठलपंत विधमुडच झाले. वास्तविक देहांत प्रायचित्त हे केवळ विठ्ठलपंतांनाच द्यायचे होते. रुक्मिणीमाईला हे प्रायचित्त लागू नव्हते, परंतु ती माऊली खरी साध्वी, खरी पतिव्रता होती. अखेर आपल्या मागे मुलांना कसलाही त्रास होऊ नये, त्यांचे मौजीबंधन व्हावे, ती वेदशास्त्र संपन्न व्हावीत असा विचार करून विठ्ठलपंतांनी ब्रह्मावृंदापुढे नतमस्तक होऊन त्यांनी हा निर्णय शिरोधार्य मानला. निर्णय स्वीकारल्यावर बाह्यवत ते शांत दिसत असले तरीही आपल्या अपत्याच्या भीषण भवितव्याच्या कल्पनेनेच मातापित्याचे अंतःकरण ढवळून निघत होते. अखेर विठ्ठलपंतांनी आपले शेवटचे पाऊल घराबाहेर टाकले व मागे वळून न पाहता सरळ गावची वेस ओलांडली. क्षणाचाही विलंब न करता रुक्मिणीमाईंनी शेवटचा करुणमय नेत्रकटाक्ष आपल्या मुलांकडे टाकला व त्यांची मूर्ती आपल्या कोमल हृदयात पुरेपूर साठवून पतीच्या पाठोपाठ त्यांनीही प्रयाण केले. प्रयाग क्षेत्री पोहोचताच त्या उभयता पती पत्नीने त्रिवेणी संगमनात जलसमाधी घेतली. ताटीचे अभंग. गरीबातल्या गरीब मुलांना सुद्धा मातापित्याच्या कृपाछत्राचे सहजासहजी मिळणारे साधे सुखसुद्धा या भावंडांना मिळाले नाही. हे पाहिले की आजही आपले अंतःकरण गलबलून येते. आई वडिलांच्या या अचानक प्रयाणामुळे ही चारही भावंडे काही काळ हेलावून गेली. सोपानदेव व मुक्ताबाई यांची वये जाणीव होण्या इतपतही नसल्याने क्षणभर त्यांना आपल्यावर ओढावलेल्या आपत्तीची जाणीवही झाली नाही. त्यातल्या त्यात निवृत्तीनाथांना गहिनीनाथांकडून गुरु उपदेश झालेला असल्याने आपल्यावर ओढवलेल्या संकटातून सावरून आपल्या भावंडाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. निवृत्ती ज्ञानदेवांनी गावात फिरून माधुकिरी मागावी व आपल्या भावंडाचे पालनपोषण करावे असा नित्यक्रम सुरू झाला. पण आई वडिलांनी देहांत प्रायचित्त स्वीकारूनही लोक त्यांना संन्याशाची पोरे म्हणून हिणवत असत. समाजाचे हे सगळे आघात निकोप बुद्धीने सर्व भावंडे शोषित होती. निवृत्तीनाथ सर्व शांतपणे सहन करत, पण एक दिवस मात्र या अन्यायाचा अतिरेक झाला. त्यावेळी कोवळ्या ज्ञानोबांचे मृदू अंतःकरण दुखावले आणि झोपडीत येऊन त्यांनी दार लावून स्वतःला कोंडून घेतले. त्यावेळी छोट्या मुक्ताईने अत्यंत आर्जवी स्वरात ज्ञानेश्वरांची समजूत काढली. मुक्ताईचे ज्ञानेश्वरांना उद्देशून रचलेले हे अभंग ताटीचे अभंग या नावाने सर्वज्ञान आहेत. मजवरी दया करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत जेने व्हावे जग बोलणे सोसावे, तयाच्या अंगी थोरपण जया नाही अभिमान, रागे भरावे कौनाशी आपण ब्रह्म सर्वदेशी, ऐशी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्व झाली यावनी संत सुखे व्हावी पाणी, शब्दशास्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश, विश्व परब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लाडीवळा मुक्ताबाई बीज मुद्दल ठाई ठाई, तुम्ही तोरण विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कोवळ्या वयात मुक्ताबाईंनी रचलेल्या या अभंगातील सखोल तत्वज्ञान वाचल्यावर एका गोष्टीची खात्री पटते की ही चारही भावंडे खरोखर केवळ जगदोद्धारासाठी या भूलोकावर अवतरली होती. रेड्याच्या तोंडून वेद म्हणविले. या भावंडाच्या आयुष्यातील हे दिवस अतिशय खडतर परिस्थितीत गेले, पण याच कालावधीत आपले गुरुदेव गहिनीनाथांकडून मिळालेले सर्व योगिक सामर्थ्य निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांमध्ये संक्रमित केले. अशा प्रकारे निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वरांना गुरु उपदेश मिळाला. वास्तविक पाहता ही चारही भावंडे
जन्मताच ज्ञानी होती, पण आपल्या धर्मात सद्गुरू प्राप्ती, गुरु उपदेश या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि एकदा मनुष्य जन्म घेतला की ते अवतारी पुरुष असतील तरीही त्यांनीही या भूलोकीचे नियम पाळावेच लागतात. आध्यात्मिक मार्गक्रमणात गुरुखेरीज तरुणोपाय नाही या उक्तीप्रमाणे निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांनी गुरु उपदेश केला असावा. म्हणूनच आपल्या आयुष्यात ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांचे अंतःकरणापासून व नितांत भक्तीने गुणगान केले आहे. अशा प्रकारे आपले आयुष्य व्यर्थ घालवण्याऐवजी गहिनीनाथांच्या उपदेशानुसार लोककल्याण साधण्याचे आपले कार्य करावे असा विचार निवृत्तीनाथांनी केला आणि त्यांनी पैठणला जाण्याचा निर्णय घेतला. पूर्व प्रतिष्ठान पैठणलाच होते. पैठणला जाण्याचा आणखी एक उद्देश होता. विठ्ठलपंतांनी देहांत प्रायचित्त घेऊनही या अनाथ मुलांच्या मुंजी मात्र आळंदीकर विद्वानांनी केल्या नाहीत. उलट म्हणती सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना, तेथुनी पत्र आणा ते बंद करू, अशी आज्ञा या अनाथ बालकांना केली. वास्तविक अगदी धर्मशास्त्रानुसार विचार केला तरीही प्रायचित्तानंतर व्यक्ती शुद्ध होते. ओधानेच विठ्ठलपंतांनाही देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर त्यांची मुले शुद्ध झाली होती. तरीही एवढासा विवेकही तत्कालीन आळंदीच्या धर्मपीठाने दाखविला नाही. आणि कोणत्याही संतांच्या जीवनाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की असामान्यांना असे खेळ खेळावयास नियतीच लावित असते. निवृत्तीनाथांना निर्णय मान्य नव्हता. खरेच आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे, जो स्वतः परमशुद्ध आहे, त्याला शुद्धीपत्राची गरजच काय. तथापि ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांची ही भूमिका पटली नाही, कारण धर्मशास्त्राविरुद्ध आचरण करू नये असे ज्ञानेश्वरांचे मत होते. ते म्हणतात, संतांनी आपल्या शुद्ध वर्तनातून सामान्य जनांना आदर्श घालून द्यावा. आपल्या कुळाचा कुळधर्म अवश्य असला तरीही धर्मशास्त्रांशी विसंगत आचरण करू नये. या उक्तीवरून ज्ञानदेवांनी साधू संतांचे आचरण कसे असावे ते निवृत्तीनाथांना पटवून दिले. बाल ज्ञानदेवाच्या विचारांचा एवढा प्रभाव होता की निवृत्तीनाथांनाही त्याचे म्हणणे मान्य करावे लागले आणि लोक उद्धारासाठी तसे शुद्धीपत्र आणण्यासाठी सर्व भावंडे प्रतिष्ठान म्हणजे पैठण क्षेत्री पोचली. निवृत्तीनाथांनी आळंदीच्या ब्रह्मावृंदाने दिलेले पत्र पैठणच्या धर्मपीठापुढे सादर करून झालेली सर्व वृत्तकथन केले. आपल्या समोर उभी असलेली मुले एका संन्याशाच्या पोटी जन्माला आली आहेत हे ऐकून धर्मसभा ही तटस्थ झाली. पैठण येथील विद्वानांनी सर्व धर्मग्रंथ पालथे घातले, परंतु प्रायचित्ताचा आणि शुद्धीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा पैठणच्या सनातनी विद्वान पंडितांना न्यायपीठाच्या रूढींना झुगारून देऊन शास्त्राधारे निस्पृह निर्णय देता येईना. या मुलांचे काय करावे असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. शेवटी खूप विचार मंथन झाल्यावर धर्मसभेने आपला निर्णय दिला. तो असा, पैठणच्या धर्मसभेने दिलेला हा निर्णय या भावंडांनी स्वखुशीने मान्य केला. वास्तविक पैठणच्या धर्मसभेने दिलेला हा निर्णय या सर्व भावंडावर पराकोटीचा अन्यायकारक होता. स्वतः संत नामदेव महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे ही चारही भावंडे म्हणजे जणू ब्रह्मविद्येचे मूर्त आविष्कारच होते. म्हणून या सर्व मुलांच्या चेहऱ्यावरील तेज व त्यांचे ते शुद्ध अस्खलित वाणीतील माधुर्य पाहून ब्रह्मावृंदांना आश्चर्य वाटले. निर्णय झाल्यावर निवृत्तीनाथांबरोबर चाललेल्या तत्त्वज्ञानपर संभाषणातील आशय ओळखून त्यांनी त्यांच्याबरोबर तात्विक वादविवादास सुरुवात केली. आम्ही सगुण नाही की निर्गुणही नाही असे आत्मज्ञानपर उद्गार निवृत्तीनाथांसारख्या अल्पवयीन मुलाने काढलेले पाहून या दिव्य अलौकिक बुद्धिमत्तेच्या बालकांनी आम्ही कोण शुद्ध करणारे असा विचारही या पंडिताच्या मनात क्षणभर चमकून गेला असेल. खरे पाहता आळंदी पैठणच्या पडीक ब्रह्मावृंदांना आत्मज्ञानाची जेवढी अनुभूती नव्हती ती गहिनीनाथांसारख्या सिद्ध योग्यांच्या उपदेशाचा वर्षाव झालेल्या निवृत्तीनाथांच्या ठिकाणी होती. पण त्यांच्यापैकी एकाला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी तत्त्वज्ञानपर नावे या खेड्यातील अल्पवयीन मुलांना दिलेली पाहून त्याला या मुलांची थट्टा करण्याची लहर आली. ज्ञानदेवांचे सर्वाभूती परमेश्वर आहे असे तात्विक विवेचन चालू असतानाच तेथून एक पालखी रेड्यावरून पाण्याच्या कावडी वाहून नेत होता. तिकडे या पंडितांचे लक्ष गेले. त्या रेड्याचे नावही योगायोगाने ज्ञाना असे होते.
त्या थट्टेखोर पंडितांनी ज्ञानदेवांना विचारले, सर्वाभूती एकच आत्मा आहे, एकच चैतन्य आहे, असे तू जे म्हणतोस ते सिद्ध करू शकतोस काय? अत्यंत दृढ आणि मृदू स्वरात ज्ञानदेव त्या धर्मसभेत म्हणाले, आपण म्हणता ते अगदी खरे आहे, कारण माझा व या रेड्याचा आत्मा एकच आहे. या चराचरात सर्वत्र एक परब्रह्मा भरलेले आहे. एका लहान मुलाच्या तोंडून परब्रह्मापर निरूपण ऐकल्यावर तर धर्मसभेचा संतापच झाला आणि त्या संतापाच्या भरात धर्मसभेतील एकाने त्या रेड्याच्या पाठीवर हसूड ओढले. आश्चर्य असे की तो रेडा मात्र निश्चल उभा होता व त्या आसूडाचे वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटले. तथापि एवढ्या लहान मुलांकडून आपला पराभव व्हावा आणि तो आपण स्वीकारावा हे त्या सनातनी कर्मठ ब्रह्मावृंदांना कदापि मानवण्यासारखे नव्हते. म्हणूनच ज्ञानदेवाच्या शब्दांनाच त्यांनी आव्हान दिले, जर तुझा आणि रेड्याचा आत्मा एकच आहे तर या रेड्याच्या तोंडून तू वेद वदवून दाखव, तरच आम्ही तुमचे श्रेष्ठत्व मान्य करू, अन्यथा मी दिलेल्या आज्ञेचा तुम्हाला मुकाट्याने स्वीकार करावा लागेल. आहा, केवढे हे धाडस! एक अनुभव येऊन सुद्धा धर्मसभेचा हा अहंकार पाहून सिद्धयोगी असलेल्या त्या भावंडांना काय वाटले असेल? ज्ञानेश्वरादी मंद स्मित केले. आपला उजवा हात रेड्याच्या मस्तकावर ठेवून त्याला श्रुती पठणाची आज्ञा करताच तो रेडा वेदातील ऋचा अस्खलितपणे म्हणू लागला. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातील हा प्रसंग इतका अद्भुत आणि अलौकिक होता की अवघी धर्मसभाच ज्ञानदेवाचे हे अगाध सामर्थ्य पाहून रोमांचित झाली असेल. ज्ञानदेवांचे हे योग सामर्थ्य, त्यांच्या हृदयाची विशालता, त्यांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून आपल्यासमोर उभी असलेली ही लहान मुले म्हणजे सिद्ध महात्मे आहेत याविषयी सर्वांची खात्री पटली. सर्वजण ज्ञानेश्वरादी भावंडाच्या चरणी शरण गेले. या प्रसंगाचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात, करीती आश्चर्य सकळ दिजवर, तेही तो अवतार तीन देवांचे, आधी माया मुक्ताई मुक्तपणे अवतरली, आम्हापासून झाली थोर चुकी, कर्मट अभिमाने ठकलो देह बुद्धी, गोवी येले विधी निषेधाच्या, नेनो भक्ती ज्ञान वैराग्याचा लेश, कुटुंबाचे दास होऊन ठेलो. ज्ञानेश्वरांच्या अद्भुत सामर्थ्यापुढे अवघे पैठण लीन झाले. आपण कर्मठ आहोत, देहबुद्धीचे दास आहोत, खोट्या अहंकाराने अंधपतीत झालो आहोत, भक्ती ज्ञान वैराग्याचा लवलेशही आपल्या अंगी नाही हे पैठणच्या धर्मसभेने मान्य केले आणि साक्षात पुण्यशील अवतार असलेल्या ज्ञानेश्वरांनी आपला उद्धार करावा म्हणून त्यांना शरण जाऊन त्यांचा जय जयकार केला. पण ही स्तुती सुमने ऐकून ज्ञानेश्वर शरण आलेल्या ब्राह्मणांना अत्यंत लीनपणे म्हणतात, आपण सर्व वेदरूप भूदेव आहात. तुमच्या दर्शनाने जडमुडांनाही मोक्ष मिळतो. त्यामुळे माझ्याकडून जे काही घडले त्याचे सामर्थ्य म्हणजेच तुमच्या चरणाचा महिमा आहे. ज्ञानेश्वरांची ही वैचारिक पद्धती पाहिली की अंतःकरण दाटून येते आणि ज्ञानदेवांना ज्ञानेश्वर म्हणजेच जनसामान्याची माऊली का म्हणतात याचे कर्म उमलते. ज्ञानदेवांच्या चरित्रात असे अनेक गुढरम्य चमत्कार घडल्याची नोंद प्राचीन चरित्रकारांच्या लेखनात आढळते. आजच्या चिकित्सिक दृष्टीला या गोष्टी पटत नाहीत, पण तरीही आजच्या चिकित्सिक बुद्धिवादी जगातील तथाकथित विद्वानांनी सुद्धा काही एका ज्ञान अशी मानसिक सृष्टी आहे व जगातील सर्वच कोडी बुद्धीला सुटणारी नाहीत हे मान्य केले आहे आणि आपल्या अर्थमनाच्या व यांच्या सामर्थ्याच्या सर्वच कक्षांचा शोध अद्यापही लागलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. आत्तापर्यंत तरी अशा चमत्कारी घटना घडण्यामागे कोणते सामर्थ्य किंवा दैवी शक्ती आहे या गोष्टीचा उलगडा करणे मानवी बुद्धीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट ठरली आहे. प्राचीन काळात रूपात्मक पद्धतीने लेखन करण्याची पद्धत रूढ होती. या चमत्काराचा अनिवार्य अर्थ आपण त्या दृष्टीने लावणे जास्त संयुक्ती ठरेल. रेड्यामुखी वेद बोलविणे याचा अर्थ वेदावतांच्या ज्ञानाचा स्पर्शही न घडलेल्या स्त्रीशूद्रादी समाजाला ज्ञानदेवांनी वैदिक तत्त्वज्ञानाची सूक्ष्म ओळख करून दिली आणि म्हणूनच वेदांचे सार तळागाळातील लोकांपर्यंत पोचले. तत्काळ
तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर ही गोष्ट अशक्यप्राय वाटावी, पण ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका या गीतासाररूपी ग्रंथाद्वारे वेदांताचे तत्त्वज्ञान सर्वांसाठी खुले केले. रेड्याच्या पाठीवर मारले तर ज्ञानदेवांच्या पाठीवर वळ उमटले. या घटनेतील आशयही असाच गहन आहे. याचा असा बोध घेता येईल की प्रत्येकाच्या शरीरात आत्मा हा अखेर एकाच परमात्म्याचा अंश आहे. शिवाय सर्व प्राणीमात्रांच्या सुखदुःखाशी समरस होणारी ज्ञानदेवांची विशाल करुणामय वृत्ती या प्रसंगाने आपल्याला दिसून येते. अर्थात ज्ञानदेवांचे योग सामर्थ्यही वादातील होते आणि योग सामर्थ्याच्या व अंतर्मनाच्या बळावर अनेक अद्भुत घटना घडल्याचे आजही आपण पाहतो. पैठणमध्ये धर्मग्रंथाचा सखोल अभ्यास. ज्ञानदेवादी भावंडांचा पैठणला बरेच दिवस मुक्काम होता. या मुक्कामात निवृत्तीनाथांनी आपल्या आयुष्यातील कार्यक्रमाची निश्चिती केली. बौद्ध लिंगायत महानुभव या पंथातील तत्त्वज्ञानाने आकर्षित झालेला मोठा जनसमुदाय तेव्हा पैठणला होता. पडिक पंडित व वरिष्ठ ब्रह्मवृंदाखेरीज इतर मोठा समाज वेदोपनिषदांच्या ज्ञानार्जनापासून वंचित राहिला होता. या समाजाला संस्कृत भाषेत उपलब्ध असलेल्या ब्रह्मज्ञानाची ओळख देखील झाली नव्हती. परंतु वैदिक संस्कृतीचा प्रभाव असलेले निरनिराळे पंथ मात्र त्या काळात उदयास आलेले होते. नाथपंथांचाही उगम याच हेतूने झाला होता आणि अल्पावधीत त्याला देशव्यापी स्वरूप प्राप्त झाले होते. गहिनीनाथांनाही वैदिक तत्त्वज्ञानाचे सार सर्वसाधारण जनतेला समजेल अशा भाषेतून त्याचा प्रसार करावा असा उपदेश निवृत्तीनाथांनी केला होता. आपल्या वडिलांकडून निवृत्तीनाथांना प्राचीन धर्मशास्त्रांचे तसेच काव्य व्याकरणाचेही ज्ञान प्राप्त झाले होते. पैठणच्या पंडिताचे पडिक पांडित्य, कर्मठपणा व रूढी परंपरा चिकटून असलेले चकोरीबद्ध जीवन निवृत्तीनाथांना दिसत होते, तर दुसरीकडे असलेली जनसामान्यातील आध्यात्मिक ज्ञानाविषयी जिज्ञासाही त्यांना अनुभवास येत होती. हा विरोधाभास पाहून त्यांच्या अंतःकरणात खळबळ माजली. सामान्य जन हे आध्यात्मिक ज्ञानापासून वंचित राहिले आहेत, हे दृश्य त्यांना पाहावेना. असा मोक्ष दिशा दर्शक मार्ग शोधावयास त्यांनी सुरुवात केली. या अज्ञानी लोकांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचण्याचा निश्चय त्यांनी आपल्या मनात केला. आपल्या प्राचीन परंपरेचा व विद्याधनाचा या बंधूंना सार्थ अभिमान होता. वेदोपनिषदांचे सार असलेली भगवद्गीता त्यांना प्राणाहूनही प्रिय होती. म्हणून अतिजनांची आत्मज्ञानविषयक तृष्णा भागवण्यासाठी गीतार्थ विशद करणारे तत्त्वज्ञान जास्त परिणामकारक ठरेल असा निष्कर्ष या बंधूंनी काढला. ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांनी पूर्वीच गुरुपदेश केला होता आणि त्यांची साहित्यिक प्रतिभा व प्रतिपादन चातुर्य निवृत्तीनाथांना चांगले माहीत होते. ज्ञानदेवांची ग्रहण क्षमताही अतिशय तीव्र होती. तेव्हा आपला शिष्य गीतेवर साध्या सोप्या मराठी भाषेत सुंदर मार्मिक टीका ग्रंथ लिहिण्यास समर्थ आहे अशी निवृत्तीनाथांना खात्री होती. संत नामदेव महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ज्ञानदेवाच्या पैठणमधील वास्तव्यात त्यांनी आध्यात्मिक ग्रंथाचा जाणीवपूर्वक सूक्ष्म अभ्यास केला. गीता संबोधिती हा ग्रंथ तर त्यांच्याजवळ सदैव होता. वेदांतानंतर प्रवचने करणे व रात्री पुराणे आणि हरी कीर्तनाद्वारे पैठणच्या जनसामान्यांना त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकले होते. ते एक निपुण प्रवक्ते व प्रवचनकार होते. संत नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानदेवांची ती रसाळ व काव्यमय निरूपणे नटलेली वेदांतपर प्रवचने व कीर्तने ज्या विद्वानांनी भक्तांनी व जनसामान्यांनी ऐकली असतील ते श्रोते खरोखरच धन्य होत. ज्ञानदेवांच्या विद्वत्तेने, योग सामर्थ्याने, असामान्य प्रतिभेने व अमृतवाणीने भारावून गेलेल्या पैठणमधील ब्रह्मवृंद आश्चर्याने थक्क झाला. त्यांच्या बुद्धिमत्तेपुढे नम्र झाला. पैठणमधील धर्मसभेने विनम्र भावाने शुद्धीपत्र लिहून ते ज्ञानेश्वरांच्या हाती ठेवले आणि ज्ञानेश्वरादी भावंडाच्या परब्रह्मतत्वाला साष्टांग दंडवत घातले.